राज्याच्या आर्थिक भागात अनेक बसेला ते लोक पयलीं मुट्टे दोंगरासून हाडपाक रोस हाडपाक तेंचे कडेन जायना जाय म्हणजे लांब पडा ताका हाडपाक। जेन्ना आतां आमी हे मुट्टे जे घेतल्या ते लोकांक जेन्ना आमी काजीनी वचून जर पुराय जाल्यार लोक मुट्टे आमकां दिता हांगासर। आनी पयलीं पासून बाकीचे जे आसले आमचे ते मातसो त्रास जाय आमकां काडटा आसतना लोकांकूय त्रास जाय। आतां हे जे मिशीन बसयला तेचेर ते मिशिनाचेर लोकांकूय फायदो जाता आमकां फायदो जाता आनी लोक रोसो बी जास्ती काडूंक शकतले हाडटले मुट्टे घालतले आमकां हाडून। आनी आमी थोडे इल्ले आमकां बाकीचे ओनूच स्टार्ट केला आमी। आनी हे जे आसा फेणी आसा ती काडपाकूय बरी पडटा सोंपी। आनी जेन्ना पयलीं आमी काडी न्हू ती आमकां त्रास जाय पसून। आतां ही लांकडां तांकां कमी लागता आनी जेन्ना मनाय ताका चड लागना। आनी म्हाका सांग हे करपाक तुका अंदाज कितलोसो खर्च येयलो? एका 10 लाख सुमार खर्च येयलो। हय, पण म्हाका सांग हेतून कमी मनुष्यबळ आहा ते कमी लागता, खूब कमी। आणि लाकडां बिकडां म्हणटा ती लाकडां कमी लागता आनी मोटराचेर काम जाता। सगळे मोटराचेर काम जाता। जे वेस्टेज आहा ते सगळे मोटराचेर। तुका भरपाची वगैरे काय गरज ना सध्या? सगळे पयलीं आमच्या हातीन भरी गोडो भायर उडी तो ओडपाची काय गरज ना, सगळो मिशिनाचेर काम जाता। ओके, हे तुका कशें सुचले? हे विश्वनाथ आमचो व्हिडिओ तेणी ती सगळी आयडिया दिली। ओके, वाळपयचो Z1 बरें। आतां म्हाका सांग हे स्टार्ट करून कितले दीस जाले तुजे? एक 15 दीस जाले। 15 दीस सुमार जाले। आनी तूं आतां मुट्टे खंयच्यान हाडटा सध्या? हे सायडीचे घेता आमी, कोळाली, दिव्या, पालीचे, धाव्याचे, वाळपयचे, पोपट्याचे आनी शिगण्याचे। आनी उरलेले भायले हाडटा? भायले थोडे। कित्याक सांग तुका म्हाका दिसता हे जास्त लागता। कित्याक अंदूच लोकांक जास्ती हे ना न्हू, ते लोक जास्ती लोकां कडेन पावना मुख्य बीक। ओके, पण फुडल्या वर्सा तूं सगळे कडेन सत्तरीन हे करतलो? ओके, हेका लागून जी फेणीची निर्मिती आहा ती वाडटली अशें तुका दिसता? कित्याक अंदू वाडटली फुडें बाकीचे 2-3 वर्सां आनी लोक बसयतले आतां न्हू, जास्ती जाता, कमी जायत गेले। ओके, तुका कितें अशें म्हणजे बाकीचे जे हे आसा पळय फेणी काडपी आहा तांकां कितें सांगपाचें अशें आहा? ना, तेंच्यांनी जर हे बसयत न्हू तांकां बी मातसो कामाक बरें पडटा न्हू। जर हेंचे आतां आमी व्हडले मिशीन बसयना, तेंच्यांनी बारीक बारीक मातसो बसोवपाचें आपल्याक जाय तशें धाकटी, म्हणजे तांकां बी त्रास जावचो ना कामाक। नाल्यार आमकां फेणी काडटा ती म्हारग पडटा, ओरिजिनल फेणी काडटा ती। नमस्कार, आम्ही आज आहोत पाली सत्तरी या गावात। या गावात जे देवीदास सावंत म्हणून जे पारंपरिक काजू फेणीचे हे व्यावसायिक आहेत, त्यांनी या जे काजू फेणी काढतायत त्याच्यात आधुनिकीकरण केलेलं आहे। म्हणजे पूर्वी एका मडकीत 8 ते 9 तास तो रस घालावा लागायचा, मग त्याचा दारू येणार, त्याच्यानंतर ते वेस्टेज आहे ते काढून टाकावं लागायचं। याच्यासाठी माणसं पण खूप लागायची आणि दुसरं म्हणजे माणसं पण खूप लागायची, वेळ पण जायचा, लाकडं पण खूप लागायची। पण त्यांनी जी एक आज आपण पाहू शकता त्यांनी जे एक आधुनिकरित्या जे हे बसवले आहेत, मशिनरी बसवली आहेत, त्याच्यामुळे कामगार वर्गही कमी लागतो, वेळही कमी लागतो, लाकडं तेवढी लागत नाहीत आणि जे काम 6-8 तासात होत होतं ते आता 4 ते 3 तासात होतंय त्याचं काम। दुसरं म्हणजे मुख्य सांगायचं गेलं तर जे गावागावात लोक आहेत ते काजू बोंडाचा रस काढायला खूप त्रास होतोय म्हणून सोडून दिलेलं होतं।
आणि आता पाहिलं तर काय होणार की डायरेक्टली जी काजूची बोंड आहे तो डायरेक्ट तो जाऊन तिथं कलेक्ट करणार आहेत आणि त्याच्यातून येऊन तो डायरेक्ट इथं हे करणार आहे. याने मोठ्या प्रमाणात ही आधुनिकीकरण केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे दुसरे बाकीचे जे लोक आहेत म्हणजे पारंपरिक फेणी काढणारे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लहान प्रोजेक्ट बसून असं जर सुरू केलं तर त्याला खूपच म्हणजे तेवढे खर्चही होत नाही आणि हे कमी वेळात होतोय. गोवन वार्ता लाईव्हसाठी देविदास गावकर, वाळपईहून.